हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पुस्तकातील टॉपिक नंबर 6 सुरू करतो आहे. टॉपिकचं नाव आहे प्राण्यांचे वर्गीकरण. पहा, या टॉपिकमध्ये ज्या मुख्य गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत त्या गोष्टी अशा आहेत. पहा, एक म्हणजे प्राणी वर्गीकरणाचा इतिहास. ॲक्च्युली हा पॉईंट तुमच्या सिलेबसमधून स्किप केलेला आहे, तो नाही आहे तुम्हाला, पण तरी देखील आपण पाहणार आहोत. ओके. दुसरा आहे प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती आणि तिसरा आहे प्राणी सृष्टी. पहा, या 3 गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहे. या 3 गोष्टींचा अभ्यास करण्याआधी आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? प्राण्यांचे वर्गीकरण. आता प्राणी म्हणजे कोण? तर सजीव. हे तुम्हाला माहीत आहे. इयत्ता 10वीला तुम्ही गेलेला आहात, तुम्हाला माहीत आहे सजीवांमध्ये कोण कोण येतं. प्राणी आहेत, वनस्पती आहेत, काही सूक्ष्मजीव असतील, मानव असेल. सजीव कोणाला म्हणायचं? ज्यांना अन्न, हवा, पाणी, वस्त्र, निवारा या गोष्टींची गरज लागते त्यांना आपण सजीव असं म्हणतो. आता तुम्ही म्हणाल की वनस्पती आणि प्राण्यांना कुठं लागतं वस्त्र आणि निवारा? हो, वनस्पती आणि प्राण्यांना वस्त्र आणि निवारा लागत नाही, पण मानव हा देखील सजीवच आहे आणि त्याला तर लागतं. सो कलेक्टिव्हली मी काय म्हटलं? ज्यांना अन्न, हवा, पाणी, वस्त्र आणि निवारा या गोष्टींची गरज असते त्यांना सजीव असं म्हटलं जातं. पहा, काय म्हटलेलं आहे? एक पॉईंट इथं आपण लिहूयात. सजीव म्हणजे कोण? तर अन्न, हवा, पाणी, वस्त्र आणि निवारा यांची आवश्यकता असलेले जीव. यांची आवश्यकता असलेले जीव त्यांना आपण काय म्हणतो? सजीव असे म्हणतो. म्हणजे सजीव होय. तर याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण लिहू शकतो वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, मानव आहे. आता पहा, मानव हे आपण थोडंसं बाजूला ठेवूयात आणि वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव या तिघांचा विचार करूयात. पहा, सजीव म्हणजे तुम्हाला सांगितलं. पहा, इयत्ता 8वीमध्ये थोडंसं आपण मागील इयत्तांमध्ये जे काही झालेलं आहे त्याची उजळणी करूयात. आता सजीवांचे वर्गीकरण, सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा टॉपिक तुम्ही इयत्ता 8वीमध्ये शिकलेला होता. पहा, त्या टॉपिकमध्ये आपण एक वर्गीकरण पद्धती अभ्यासलेली आहे बाळांनो. कोणाची वर्गीकरण पद्धती आहे ती? ती सजीवांच्या वर्गीकरणाची पद्धती आहे. आणि ती सजीवांची वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली हो? तर ती सजीवांची वर्गीकरण पद्धती R.H. विटाकर या शास्त्रज्ञाने आय थिंक 1979 मध्ये ती शोधून काढली. कोणी शोधून काढली? R.H. विटाकर. आणि त्यांनी सजीवांचे एकूण 5 गटामध्ये वर्गीकरण केले. एकूण 5 गटामध्ये वर्गीकरण केले, त्यामुळं ती जी वर्गीकरणाची पद्धती होती त्याला पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती असं म्हटलं गेलं आणि याचा अभ्यास तुम्ही इयत्ता 8वीमध्ये केलेला आहे. पहा, आपण हे बाजूला ठेवूयात आणि या तिघांचा विचार करूयात. जेव्हा आपण आपलं विज्ञान भाग 2 बघतो याचा देखील तुम्ही अभ्यास केलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्था असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या उत्सर्जन संस्था असतील, प्रजनन संस्था असेल, हे देखील आपण अभ्यासलेलं आहे. पहा, आता सजीवांचे वर्गीकरण अनेक शास्त्रज्ञांनी मांडले, हो की नाही? पण तिथं कोणत्याही शास्त्रज्ञांची वर्गीकरण पद्धती ही स्वीकारली गेली नाही. मग स्वीकारली गेली कोणाची? तर R.H. विटाकर या शास्त्रज्ञाची पद्धती स्वीकारली गेली. कोणाची? R.H. विटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती. सजीवांची कोणती हो? पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती. आणि त्या पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीचा तुम्ही अभ्यास इयत्ता 8वीमध्ये केलेला आहे. पहा, पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीमध्ये एकूण त्यांनी सजीवांना 5 गटांमध्ये डिव्हाइड केलं किंवा सजीवांची त्यांनी एकूण 5 गटांमध्ये विभागणी केली. मग सजीवांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या निकषांवरती त्याचे वर्गीकरण केले आणि तोच निकष किंवा तेच वर्गीकरण आता आपण पाहणार आहोत. पहा, सजीवांची वर्गीकरण पद्धतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय केले? सजीवांचे 2 गटांमध्ये वर्गीकरण केले. एक म्हणजे आदिकेंद्रकी सजीव
आता आदिकेंद्रकी सजीव कोणाला म्हणायचं हे तुम्हाला सगळं झालेलं आहे बरं का. फक्त हा उजळणीचा भाग आहे आणि तिथं तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे, तो तक्ता कंप्लीट करायला सांगितलेला आहे आणि तो तक्ता म्हणजे R.H. विटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती आहे. पहा, आदिकेंद्रकी सजीव आणि दृश्यकेंद्रकी सजीव. आता केंद्रक म्हणजे काय, तर प्रत्येक सजीव हा कशापासून बनलेला असतो, हा पेशीपासून बनलेला असतो, हे आपल्याला माहिती आहे. मग त्या प्रत्येक पेशीला पेशीभित्तिका असते, केंद्रक असतं, पेशी वॉल असते, या पद्धतीच्या विविध गोष्टी असतात. करून त्यांनी सजीवांचे 2 गोष्टीमध्ये वर्गीकरण केले. आदी केंद्रकी, ज्या सजीवांचं केंद्र सुस्पष्ट दिसत नाही किंवा अस्पष्ट दिसतं त्यांना त्यांनी आदिकेंद्रकी सजीव या वर्गीकरणामध्ये टाकलं. तर दृश्य केंद्रकी सजीव, ज्या सजीवांचे केंद्र स्पष्ट दिसतं त्याला त्यांनी दृश्य केंद्रकी सजीव असं म्हटलं. मग आदिकेंद्रकी सजीवांमध्ये त्यांनी सृष्टी मोनेरा या सृष्टीचा अभ्यास केला. सृष्टी मोनेरा, आणि आपण पाहिलेलं आहे सृष्टी मोनेरामध्ये कोणाचा समावेश होतो, तर सृष्टी मोनेरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सूक्ष्मजीव, मग ते काही गोलाणू असतील, दंडाणू असतील, त्याचं नावं पण देखील आपण अभ्यासलेली आहेत इयत्ता 8वीमध्ये. त्या सगळ्यांचा समावेश त्यांनी कशामध्ये केला, तर सृष्टी मोनेरामध्ये. पहा, त्यानंतर दृश्यकेंद्रकी सजीवांचे आणखी 2 प्रकारांमध्ये त्यांनी विभागणी केली. दृश्यकेंद्रकी सजीवांचे 2 प्रकार पडले, एक म्हणजे एकपेशीय सजीव आणि दुसरे म्हणजे बहुपेशीय सजीव. पहा, आता एकपेशीय आणि बहुपेशीय आपण बऱ्याच वेळापासून पाहत आहे आणि तुम्हाला माहिती आहे एकपेशीय कोणाला म्हणायचं, बहुपेशीय कोणाला म्हणायचं. एकपेशीय सजीव, तर दुसरे कोणते आहे तो बहुपेशीय सजीव. आता एकपेशीय सजीव म्हणजे कोणते, तर एकच पेशी असणारे सजीव. मग एकच पेशी असणारे सजीव कोणकोणते आहेत, की ज्या सजीवांचे शरीर हे एकाच पेशीपासून बनलेले आहे. मग उदाहरणार्थ अमिबा असेल, पॅरामेशियम असेल, युग्लिना असेल, हे तुम्हाला माहिती आहे हे कसे असतात, एकपेशीय असतात, कारण की यांचं शरीर एकाच पेशीपासून बनलेलं असतं. सो R.H. विटाकर यांनी त्यांना सृष्टी प्रोटिस्टामध्ये घातलं. कशामध्ये घातलं, तर सृष्टी प्रोटिस्टा, एकपेशीय सजीवाचा देखील आणखीन एक प्रकार पडला, तो म्हणजे सृष्टी प्रोटिस्टा. हे क्लिअर झालं. मग उदाहरणार्थ तुम्ही इथं लिहू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव, वेगवेगळे सूक्ष्मजीव. इथं तुम्ही लिहाल, काय लिहिणार इथं, उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना अशा पद्धतीचे जे आहेत त्यांना काय म्हणायचं, तर एकपेशीय सजीव म्हणायचं. आता बहुपेशीय सजीवांचे देखील आणखीन 2 प्रकार पडले. बहुपेशीय सजीव म्हणजे एकापेक्षा अनेक पेशी असणारे सजीव. आपण स्वतः मानव हे कशाचं उदाहरण आहे, बहुपेशीय सजीवांचं उदाहरण आहे. मी तुम्हाला खूप आधीपासून सांगत आलेली आहे. जेव्हा आपण सजीवातील जीवन प्रक्रिया हा टॉपिक बघितला तिथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे बहुपेशीय म्हणजे काय, एकापेक्षा अनेक पेशी असणारे सजीव. सो उदाहरणार्थ आपण इथं कोणाचं लिहू शकतो, तर स्वतः माणूस. आता पहा, बहुपेशीय सजीवांचे देखील आणखीन मुख्य 2 प्रकार पडतात, ते म्हणजे पेशीभित्तिका असणारे सजीव आणि पेशीभित्तिका नसणारे सजीव. पहा, आता आपण इथं लिहूयात पेशीभित्तिका असणारे. पेशीभित्तिका म्हणजे काय हो, सेल वॉल. प्रत्येक सजीव हा पेशींपासून बनलेला असतो आणि त्या पेशींना माहिती आपल्याला काय काय असतं, केंद्रक असतं, हरितलवक असतं, पेशीभित्तिका असते. त्यावरून त्यांचे 2 प्रकारांमध्ये भाग केले, ते म्हणजे पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे. आता पहा, पेशीभित्तिका कोणते 2 प्रकार पडले, असणारे आणि नसणारे. पेशीभित्तिका असणाऱ्यांचे देखील आणखी मुख्य 2 प्रकार पडले, ते म्हणजे पहा, एक म्हणजे स्वयंपोषी आणि दुसरे म्हणजे परपोषी. स्वयंपोषी आणि दुसरे म्हणजे
परपोषी. आता स्वयंपोषी म्हणजे काय, तर स्वतःचे पोषण स्वतः करणारे सजीव. आणि परपोषी म्हणजे काय, तर स्वतःचे पोषण स्वतः न करणारे किंवा अन्नासाठी दुसऱ्यावरती अवलंबून असणारे सजीव, त्यांना म्हटलं गेलं परपोषी सजीव. आता पहा, स्वयंपोषीमध्ये कोण येतं, तर स्वयंपोषीमध्ये वनस्पती येतात. वनस्पती वर्गीय वनस्पती किंवा वनस्पती वर्गीय सजीव. वनस्पती वर्गीय सजीव. आणि परपोषीमध्ये कोण येतात, तर परपोषीमध्ये कवक येतात. कवक वर्गीय सजीव. मग आता कवक वर्गीय कोणकोणते सजीव आहेत, आता पहा, बुरशी ही कशी आहे, परपोषी आहे. ती स्वतःचे अन्न स्वतः तयार करते का, नाही करत. तुम्हाला वनस्पती माहिती आहे, वनस्पती काय हो, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना स्वयंपोषी म्हटलं जातं. तर कवकवर्गीय बुरशी ही काय असते, अन्नासाठी दुसऱ्यावरती अवलंबून असते, म्हणून तिला काय म्हटलं जातं, परपोषी. आणि पेशी भित्तिका नसणाऱ्यांमध्ये देखील आणखी एक प्रकार पडला, ते म्हणजे प्राणीवर्गीय. प्राणीवर्गीय. मग हे जे आहेत, ह्या तीन ज्या आहेत, ह्या तीन सृष्टी आहेत पहा, कोणकोणत्या पहा. आता मी काय म्हटलं, R.H. विटाकर यांनी 5 सृष्टींचा अभ्यास केला. कोणकोणत्या त्या तुम्हाला मी सांगते. मी इथं ज्यांना ज्यांना ब्लॉक केलेला आहे, ज्यांना ज्यांना चौकोन केलेला आहे, त्यांना म्हणायचं R.H. विटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती. मग कोणकोणत्या सृष्टीमध्ये त्यांनी सजीवांना विभागलं, तर सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा, तिसरं सृष्टी वनस्पती, चौथं सृष्टी कवक आणि 5वं सृष्टी प्राणी. सृष्टी प्राणी किंवा आपण असं पण म्हणू शकतो मोनेरा सृष्टी, प्रोटिस्टा सृष्टी, वनस्पती सृष्टी, कवक सृष्टी आणि प्राणीसृष्टी. ही जी काही आहे यालाच म्हणतात पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती. आणि ती कोणाची आहे, R.H. विटाकर यांची आहे. आणि हे आहे सजीवांचं पूर्ण वर्गीकरण पहा. आणि या पंचसृष्टी वर्गीकरणापैकी इयत्ता 8वी मध्ये तुम्ही मोनेरा आणि प्रोटिस्टाचा अभ्यास केलेला आहे. इयत्ता 9वी मध्ये तुम्ही वनस्पती आणि कवक या सृष्टीचा अभ्यास केलेला आहे. तर इयत्ता 10वी मध्ये आपण प्राणीसृष्टीचा अभ्यास करणार आहोत. म्हणूनच आत्ता जो टॉपिक बघणार आहे आपण, त्या टॉपिकचं नाव काय आहे हो, तर प्राण्यांचे वर्गीकरण. म्हणजे प्राणीसृष्टीचा जो काही पूर्ण अभ्यास आहे हा आपण या टॉपिकमध्ये करणार आहे. आता या टॉपिकमध्ये प्राणीसृष्टीचा तर आपण अभ्यास करणारच आहोत. त्याआधी तुम्हाला तिथे एक प्रश्न देखील विचारलेला आहे की वनस्पतींचे वर्गीकरण कशा पद्धतीने केले जाते. सो आपण तोही पॉईंट पाहूयात. वनस्पतींचे वर्गीकरण पहा, इयत्ता 9वी मध्ये हे तुम्हाला समजलेलं आहे, पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती. पहा, इयत्ता 9वी मध्ये तुम्ही वनस्पतींचे वर्गीकरण हा एक टॉपिक होता तुम्हाला, तो तुम्ही व्यवस्थित अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये देखील आपण आधी पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीच अभ्यासली होती R.H. विटाकर यांची, आणि नंतर आपण वनस्पतींचे वर्गीकरण पाहिलं होतं. आता वनस्पतींचे वर्गीकरण करताना शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या निकषांचा अभ्यास केला. कोणकोणते, वनस्पतींना अवयव आहेत की नाही. म्हणजे आता वनस्पतींचे अवयव कोणते, आपण मानव आहोत, आपले अवयव कोणते, हात पाय हे आपले अवयव, डोळे कान नाक. त्या पद्धतीनं वनस्पतींमध्ये कोणते अवयव असतात, तर वनस्पतीमध्ये मूळ खोड पान हे वनस्पतींचे अवयव असतात. ते आहेत की नाही. वनस्पतीमध्ये अन्न आणि पाणी यांच्या वहनासाठी विविध पद्धतीच्या ऊती आहेत की नाहीत. वनस्पतींना फुलं येतात की येत नाहीत. वनस्पतीमध्ये बिया आहेत की बिया नाहीत. आणि ज्या काही बिया तयार होतात त्या बियांनावरती आवरण आहे की नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतींचा निकषांचा अभ्यास करून वनस्पतींचे वर्गीकरण केले गेले. सो आत्ता आपण पाहूयात वनस्पतींचे वर्गीकरण कशा पद्धतीने केले गेले. वनस्पतींचे वर्गीकरण हे मुख्यत्वे करून 2 भागांमध्ये केले गेले. एक म्हणजे अबीजपत्री आणि दुसरं म्हणजे बीजपत्री. अबीजपत्री यांनाच अपुष्प वनस्पती असं देखील म्हणतात.
अबीजपत्री म्हणजे ज्या वनस्पतींमध्ये बिया नाहीत, फुले नाहीत अशा वनस्पतींना अबीजपत्री वनस्पती असं म्हणायचं आणि त्यांनाच अपुष्प वनस्पती असं देखील म्हटलं जातं. तर पहा दुसरं आहे बीजपत्री वनस्पती. बीजपत्री वनस्पती. आता पहा बीजपत्री वनस्पतींना सपुष्प वनस्पती असं देखील म्हटलं जातं. पहा आता अबीजपत्रीमध्ये काय म्हटलं मी, बिया नसणारे आणि फळ नसणारे वनस्पती. फळ नसणाऱ्या वनस्पती यांना काय म्हणायचं, अबीजपत्री. बीजपत्री बी नसणे, फुले नसणे, लक्षात आलं. तर अबीजपत्री. आता बीजपत्रीमध्ये आपण काय लिहिणार आहे, बिया असणाऱ्या आणि फळे असणाऱ्या वनस्पती. बिया असणाऱ्या आणि फळे असणाऱ्या वनस्पती. फळे आणि फुले फूल म्हणायचं होतं मला इथं, फुले असणाऱ्या आणि इथं पण फुले असणाऱ्या. ओके. आता पहा अबीजपत्रीचे देखील आणखी 3 प्रकार पडले किंवा त्यांना आणखी 3 भागांमध्ये विभागलं गेलं. ते म्हणजे एक म्हणजे थॅलोफायटा, हे तुम्ही अभ्यासलेलं आहे. दुसरं ब्रायोफायटा आणि तिसरं टेरिडोफायटा. टेरिडोफायटा. अबीजपत्रींचे एकूण 3 विभाग. एक म्हणजे थॅलोफायटा. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं, थॅलस म्हणजे कसं, तर मऊ आणि तंतुरूपी शरीर असतं यांचं. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी शैवाल सांगू शकतो. आणखी काय सांगू शकतो, या ठिकाणी आपण स्पायरोगायरा सांगू शकतो. त्यानंतर पहा दुसरा आहे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा हा जो विभाग आहे याला वनस्पतींचे उभयचर असं देखील म्हटलं जातं. इथं आपण उदाहरण लिहूया, मॉस. आणखी काय लिहूया, तो फिनारिया. ह्या वनस्पती कशामध्ये येतात, तर ब्रायोफायटा या वर्गामध्ये. तर टेरिडोफायटाचं वेल नोन उदाहरण तुम्हाला माहिती आहे. टेरिडोफायटा या विभागामध्ये येणारी वनस्पती कोणती आहे, नेचे ही वनस्पती टेरिडोफायटा या विभागात येते. पहा आता बीजपत्रीचे आणखीन 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं गेलं. ते म्हणजे एक म्हणजे आवृत्तबीजी वनस्पती आणि अनावृत्तबीजी वनस्पती. पहा अनावृत्तबीजी वनस्पती. अनावृत्तबीजी वनस्पती आणि दुसरं आवृत्तबीजी वनस्पती. आता पहा अनावृत्त म्हणजे काय, तर अशा वनस्पती की ज्या वनस्पतींच्या बियांना वरती कोणत्याही प्रकारचं आच्छादन नाही किंवा कोणत्याही प्रकारचं कवरिंग नाही, अशा वनस्पतींना अनावृत्तबीजी वनस्पती असं म्हटलं गेलं. पहा तर आवृत्तबीजी म्हणजे काय, तर ज्या वनस्पतींच्या बियांवरती आवरण आहे किंवा आच्छादन आहे अशा वनस्पतींना आवृत्तबीजी वनस्पती असं म्हटलं गेलं. आणि आवृत्तबीजी वनस्पतींचे आणखी 2 प्रकार पडले. ते म्हणजे एक म्हणजे एकबीजपत्री आणि दुसरे द्विबीजपत्री वनस्पती. एकबीजपत्री वनस्पती आणि दुसरे द्विबीजपत्री वनस्पती. द्विबीजपत्री वनस्पती. पहा हे 2 चार्ट आपण का पाहिले हो, खूप महत्त्वाचे चार्ट पाहिले. एक म्हणजे R.H. विटाकर यांची सजीवांचे वर्गीकरणाची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती आत्ता आपण जस्ट पाहिली. दोन्हीही पॉईंट्स किंवा दोन्हीही तक्ते खूप महत्त्वाचे आहेत. दुसरा आपण या ठिकाणी पाहिला वनस्पतींच्या वर्गीकरणाचा तक्ता, कारण की हे दोन्ही प्रश्न तुमच्या या टॉपिकच्या सुरुवातीलाच दिलेले आहेत. वनस्पतींचे वर्गीकरणाचा तक्ता लिहा आणि सजीवांच्या वर्गीकरणाचा तक्ता लिहा. हे 2 पॉईंट्स आपण पाहिलेले आहेत. लक्षात आले कोणते, एकबीजपत्री एकच बी असणाऱ्या वनस्पती किंवा एकच बी वनस्पती, एकच बी असणाऱ्या वनस्पतीची जी काही झाडे आहेत यांना एकबीजपत्री असं म्हटलं जातं.
तर द्विबीजपत्री म्हणजे काय, 2 बिया असणारे. आणि अशा पद्धतीनं वनस्पतींचं वर्गीकरण होतं. आता पहा, आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये नाही तर आपल्या टॉपिकमध्ये प्राण्यांचं वर्गीकरण पाहिजे. आता पहा, प्राणी, तुम्ही तुमच्या अवतीभोवती खूप सारे प्राणी बघता. काही प्राणी कसे असतात, छोटे असतात, काही प्राणी मोठे असतात, काही प्राणी जमिनीवर चालतात, काही प्राणी पाण्यामध्ये राहतात, काही हवेत उडतात, तर काही सरपटतात. काही प्राण्यांच्या अंगावरती त्वचेवरती केस असतात, तर काही प्राण्यांच्या अंगावरती पिसे असतात. काही प्राण्यांना चोच असते, काही प्राण्यांना चोच नसते. काही प्राण्यांना शेपटी असते, तर काही प्राण्यांना शेपटी नसते. एवढे सगळेजण अशा विविध सगळ्या प्राण्यांचा जर का आपण अभ्यास करायचा म्हटला तर एकूण 7 दशलक्ष एवढ्या प्रजाती उपलब्ध आहेत. एकूण 7 दशलक्ष प्राण्यांच्या प्रजाती पृथ्वीवर उपलब्ध आहेत. आता या प्रत्येक 7 दशलक्ष प्राण्यांचा अभ्यास करणे शक्य आहे का हो? प्रत्येकाचा जर का वेगवेगळा अभ्यास करायचा म्हटला तर किती वेळ लागेल? मग त्यांना काय केलं गेलं, केस असणारे एका बाजूला, केस नसणारे एका बाजूला, पंख असणारे एका बाजूला, पंख नसणारे एका बाजूला, चोच असणारे एका बाजूला, चोच नसणारे एका बाजूला, सरपटणारे एका बाजूला, जमिनीवरती राहणारे एका बाजूला, पाण्यात राहणारे एका बाजूला, हवेत उडणारे एका बाजूला, या सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हणजे प्राण्यांच्या साम्य आणि भेदावरून त्यांचे विविध पद्धतीचे गट आणि उपगट तयार केले गेले. या विविध पद्धतीच्या गट आणि उपगट तयार करण्याच्या पद्धतीलाच प्राण्यांचे वर्गीकरण असं म्हणतात बाळांनो. आणि त्याचाच डिटेल स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. काय म्हटलं? प्राण्यांच्या साम्य आणि फरकावरून विविध पद्धतीचे विविध गट आणि उपगट तयार केले गेले यालाच किंवा त्यांच्या साम्य आणि फरकावरून विविध गट आणि उपगटामध्ये त्यांची विभागणी केली गेली. यालाच प्राण्यांचे वर्गीकरण असे म्हणतात. आणि या प्राण्यांच्या वर्गीकरणाचाच डिटेल स्टडी आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत. म्हणजे कोणत्या सृष्टीचा अभ्यास करणार आहे आपण? तर प्राणीसृष्टीचा. समजलं? प्राण्यांचे वर्गीकरण म्हणजे काय? प्राण्यांच्या साम्य आणि फरकावरून त्यांना विविध गट आणि उपगटामध्ये त्यांची विभागणी केली गेली. यालाच प्राण्यांचे वर्गीकरण असे म्हणतात. आपण आता थांबूयात.